एकादशी व्रतकथा भाग 4. आतापर्यंतच्या 3 भागात आपण ऐकलं की पांडवांनी महाभारताच्या युद्धात आपल्याच नातेवाईकांना आणि गुरुजनांना मारल्यानंतर त्या अपराधातून सुटण्यासाठी, त्या पापातून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णाकडे उपाय विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना एकादशी व्रत महात्म्य सांगितलं. एकादशीचा जन्म तेव्हा झाला जेव्हा मृदुमान्य नावाचा राक्षस शंकराच्या अमरत्वाच्या वरदानाने, अमरत्व पूर्ण नव्हतं ते, पण त्यामुळे तो महाभयंकर असा वागू लागला आणि उद्दाम झाला आणि त्याचं मरण फक्त त्या वरदानानुसार फक्त एका अशा स्त्री देवीच्या हातून होणार असतं की जी आईवडिलांशिवाय जन्मलेली असेल. आणि मग ब्रह्मलोकातून ब्रह्मदेव आणि सरस्वतीला, विष्णुलोकातून वैकुंठातून विष्णू आणि लक्ष्मीला, इंद्रलोकातून म्हणजे स्वर्गातून इंद्रादी देवदेवतांना आणि कैलासातून शंकर पार्वतीला तो राक्षस सळो की पळो करून सोडतो. आणि मृदुमान्याच्या हाहाकारामुळे सगळीकडे धावत धावत दमलेले आणि त्याच्याशी युद्ध करून दमलेले त्रिदेव आपापल्या पत्न्यांसहित 6ही देव एका वृक्षाच्या ढोलीत लपतात आणि त्या पोखरीमधून, त्यांच्या उच्छ्वासामधून जेव्हा एक देवी जन्म घेते आणि तीच एकादशी असते, ती आपली ओळख सांगते आणि सगळे देव तिला विनंती करतात, त्रिदेव, की या राक्षसापासून आमची सुटका करा आणि याला मारा. तेव्हा ती देवी भयंकर युद्ध करते आणि राक्षस मृदुमान्याचा वध करते. त्यानंतर प्रसन्न झालेले सगळे तिचा जय जयकार आणि स्तुती करतात आणि विष्णू एकादशीचा महिमामंडन करताना कोणकोणत्या प्रकारच्या पापातून मुक्तता होऊ शकते मनुष्याची एकादशीचं व्रत केल्याने, जे विष्णूचंच म्हणजे कृष्णाचंच व्रत आहे, जे विठ्ठलाचंच व्रत आहे, ते तो विष्णू सांगतो. आणि हे सांगत असताना, ही गोष्ट सांगत असताना एकादशी व्रताची ही कथा ऐकून पांडव कृष्णाला म्हणतात की कन्याद्रव्याचा दोष नाहीसा होतो या व्रताने, हेही तुम्ही सांगितलं. विष्णूने सगळ्या देवांना सांगितलं. तर कन्या दोषाचा आणखीन काय आहेत, कन्या दोष कशामुळे होऊ शकतो आणखीन, आणि आणखीन अशी काय काय आहेत त्याबद्दल, दोषांबद्दल आम्हाला सांगा. तेव्हा आता कृष्ण काय सांगतो ते आता आपण ऐकूया. पांडव विचारताय कृष्णाला. तव पांडव म्हणती ऋषिकेशी, कन्याद्रव्याचा दोष परियेसी, तो कळो द्यावा आम्हासी सविस्तर स्वामिया. तर कन्यादोषाचा, कन्याद्रव्य घेतल्याचा म्हणजे हुंडा घेतल्याचा काय दोष आहे? स्त्री धनाव्यतिरिक्त इतर धन घेऊन स्त्रीकडून, स्त्रीच्या परिवाराकडून, आणि त्याने लग्न करायचं त्या द्रव्याने, किंवा त्या द्रव्याचा उपयोग स्वतः स्वार्थासाठी करायचा. स्त्रीकडून धन घेऊन लग्न यासाठी करायचं की धन हवं आहे स्त्रीचं. तर या कन्याद्रव्याचा जो दोष लागतो, म्हणजे हुंडा घेण्याचा जो प्रचार आहे समाजात, तर त्याचा काय दोष आहे तो आम्हाला सविस्तर सांगा, असं पांडव कृष्णाला म्हणाले. यावरी बोले लक्ष्मीपती, ऐक धर्मा भूपती. लक्ष्मीपती विष्णूलाही म्हटलं आहे आणि कृष्णालाही म्हटलं आहे, कारण कृष्ण आणि विष्णू हे कृष्णाचेच अवतार आहे, कृष्णाचाच स्वरूप आहे. त्यामुळे लक्ष्मीपती म्हणजे कृष्ण काय बोलतोय, ऐक धर्म भूपती. भूपती महाभारताच्या युद्धानंतर भारतवर्षाचा राजा, भूपती म्हणजे राजा, हा धर्मराज युधिष्ठिर होता, चक्रवर्ती सम्राट. तर त्याला सांगतोय श्रीकृष्ण की जे कन्याद्रव्य घेती ते 4 युगे कृमी होती निश्चये. 4 युगापर्यंत, कलियुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, 4 युग ओलांडायला जेवढा वर्ष, जेवढे कालावधी लागतो, तोपर्यंत कृमी म्हणजे कीटक, कृमी किडे होतात, ते लोक जे हुंडा घेतात. मग भोगिती 84 लक्ष योनी,
आणि 4 युग कृमी होऊन आळी होऊन जगल्यानंतर पुन्हा पुन्हा 4 युग संपेपर्यंत आळीचाच जन्म मिळतो, कृमीचाच जन्म मिळतो आणि त्यानंतर आळी, जंत असं कृमी आणि त्यानंतर 84 लक्ष योनींमध्ये फिरतो तो. म्हणजे 84 लाख वेळा वेगवेगळ्या 84 लाख प्रकारच्या योन्यांमध्ये जन्म घेतो. म्हणजे वेगवेगळे पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, मनुष्य असे जेवढे प्रकार आहेत ते आहेत 84 लक्ष म्हणजे 84 लाख योन्या वेगवेगळ्या. एकानंतर एक जन्म घेतो तो. जन्म घेतो एका योनीत, मरतो, परत दुसऱ्या योनीत जन्म घेतो, मरतो, आयुष्य जगतो, परत मरतो, परत तिसऱ्या योनीत जन्म घेतो, आयुष्य जगतो, मरतो. असं करत करत तो 84 लाख योन्यांमध्ये फिरतो. महानरकी अघोर जाचणी आणि त्याची नरकामध्ये अघोर जाचणी होते. म्हणजे त्याला शिक्षा म्हणून छळ केला जातो नरकामध्ये. त्यासी करिता जाचणी क्षीण पावला यमधर्म. यमराज जो मृत्यूनंतर प्राण घेतल्यानंतर मनुष्याच्या जीवाच्या कर्मानुसार त्याला पापपुण्यानुसार फळ देतो, शिक्षा करतो, नरकामध्ये यातना देतो. तर तो यमधर्म यमराजसुद्धा कंटाळून जातो, त्याला थकवा येतो, एवढा तो त्रास देतो अशा माणसाला जो स्त्रीधन घेतोय, कन्याद्रव्य घेतोय. स्त्रीधन नाही म्हणता येणार, कन्याद्रव्य घेतोय म्हणजे कन्येकडून लग्नासाठी हुंडा घेतोय. म्हणजे यमराजसुद्धा अशा माणसाला शिक्षा करून करून कंटाळतो. जेव्हा कन्येचे द्रव्य घेतले, पित्याने कन्येचे काळीज भक्षिले. काय काय पापं लागतात ते पहा. कन्या द्रव्य घेतलं म्हणजे हुंडा घेतला, तर हुंडा घेणाऱ्याने ज्याचं लग्न होणार आहे त्या कन्येशी, त्याच्या वडिलांनी जणू काही कन्येचं काळीज भक्षण केलेलं आहे, हृदय भक्षण केलेलं आहे, हे पाप लागतं. मातेने रुधिर प्राशिले म्हणजे आईने रुधिर म्हणजे रक्त प्यायलं आहे, हा दोष लागतो. कन्येचा रुधिर रक्त प्यायला आहे असा दोष. बंधूने अस्थि भक्षिला तर ज्याने कन्येकडून हुंडा घेतला आहे स्वतःच्या लग्नात, तर त्याच्या वडिलांना त्याच्या होणाऱ्या बायकोचा जिच्याकडून हुंडा घेतला आहे तिचा काळीज भक्षण करण्याचं पाप लागतं आणि आईला रक्त पिण्याचं पाप लागतं आणि त्या नवऱ्या मुलाच्या भावाला हाडं भक्षण केल्याचं पाप लागतं. आणि इतर लोक मंडपी जेवती ते सुकर विष्ठा भक्षिती. तर जे इतर लोक मंडपात जेवण करतात अशा लग्नामध्ये जिथे हुंडा घेतला जातो, तर अशा हुंड्याच्या लग्नामध्ये इतर लोक मंडपी जेवण करतात, तर ते जणू काही सुकर विष्ठा भक्षणाचंच त्यांना पाप लागतं. सुकर म्हणजे डुक्कराची विष्ठा, त्याज्य अन्न भक्षण करतात ते. आणि पशुयोनीस जन्मती आणि ते लोक हुंडा घेणाऱ्याच्या अशा लग्नात जेवल्यामुळे पशूंच्या योनीत जन्म घेतात मेल्यानंतर. वस्त्रे सहस्त्र परियेषा, वर्षे सहस्त्र परियेषा म्हणजे 1000 वर्षांसाठी ते पशु योनीत जन्म घेतात, म्हणजे ते जनावर बनतात. या कारणे धर्मा भूपाळा कन्याद्रव्याचा मानावी विटाळा. तर कन्याद्रव्याला यामुळे म्हणजे हुंड्याला या सगळ्या कारणांमुळे, या सगळ्या पापांना घाबरून आपण कन्याद्रव्य घेतलं नाही पाहिजे. म्हणजेच कन्याद्रव्य म्हणजे हुंडा याचा कंटाळा केला पाहिजे, म्हणजे ते स्वीकारलंच नाही पाहिजे, तसा विचारही करता कामा नये. श्रीखंड लावोनी द्यावी बाळा दुबळ्या ब्राह्मणासी. आपली मुलगी हुंडा देऊन लग्न लावून देऊ नये कोणीही. श्रीखंड लावून म्हणजे श्रीखंडासोबत तिचं म्हणजे गोड विचारांसोबत, अन्नासोबत तिचं दान करावं. कोणाला? दुबळ्या ब्राह्मणाला. म्हणजे जो गरीब आहे, गरजू आहे, पण चांगला आहे, ज्ञानी आहे, त्याला आपली मुलगी लग्न करून द्यावी. धर्म म्हणे पुरुषोत्तमा सांगपा एकादशी महिमा जेणे भंग
महापातकद्रुमा ते कथा सांगा स्वामिया. धर्मराज युधिष्ठिर पुरुषोत्तम श्रीकृष्णाला म्हणाला की एकादशीचा महिमा सांग, ज्यामुळे हे महापातकांचं सगळं संकट आहे ते नष्ट होईल, महापाप नष्ट होतील, ती कथा सांगा. म्हणजे एकादशीच्या जन्माची कथा तुम्ही सांगितली, तिचं महात्म्य सांगितलं, पण पाप नष्ट करणारी एकादशीची कथा सांगा. एकादशी जे न करीती त्यासी काय बोले श्रीपती, मजवरी न कोपावे श्रोती हे वचन श्रीहरींचे. तर हे एकादशी महात्म्य रचणाऱ्या लेखकांनी लिहिलेलं आहे की श्रोत्यांनी, ऐकणाऱ्यांनी माझ्यावर राग धरू नये. हे जे कथा सांगितली जाईल आता, ती माझे शब्द नाही आहेत, ते श्रीहरींचं वचन आहे, श्रीकृष्णाने सांगितलेले शब्द आहेत. तर ती कथा आता ऐका. जी एकादशी न केल्याचं काय यातना होतील किंवा काय पाप लागेल ते फळ ऐका. एकादशीस जो घेईल अन्न तो मातृभोगी दोष दारुण. एकादशीला जो धान्य वगैरेचं अन्न शिजवलेलं खाईल एकादशीच्या तिथीला दिवशी, तर तो महापातकाचा दोषी होईल. ऐशा पातकांचे निस्तरण एकादशी व्रत आचरता. अशा पातकांचं निस्तार निघणं म्हणजे पातकं नष्ट होणं, यासाठी उपायसुद्धा आहे हाच की तुम्ही एकादशी व्रत करा. जो न करी एकादशी कीटक पडिलो गोमासी, ते मास भक्षी एवं पातक त्यासी आणि वाराणसी पितावधी. जो एकादशी व्रत आचरण करत नाही, उपवास करत नाही, तर तो गोमांस भक्षण करतोय, ज्याच्यामध्ये कीड लागलेली आहे, कीटक लागलेले आहे. गोमांस म्हणजे गाईचं. तर जे गोमांस भक्षण करणंच मुळात चुकीचं आहे आणि त्यातही कीटक पडलेले तो भक्षण करतोय, असं पाप त्याला लागतं. भलेही तो अन्न खात असेल, धान्य खात असेल शाकाहारी, तरी पण एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्यामुळे त्याला ते पाप लागतं की त्याने गोमांस भक्षण केलेलं आहे, असं पाप त्याला लागतं जो एकादशीच्या दिवशी अन्न खातो, आणि कोणतंही अन्न खाल्लं तरी. आणि वाराणसी पितावधी, आणि त्याला हेही पाप लागतं की त्याने त्याच्या वडिलांची हत्या केली आहे, वध केलेला आहे वाराणसीच्या म्हणजे काशीच्या तीर्थक्षेत्रावर. हे पापसुद्धा त्याला लागतं. भलेही त्याने गोमांस नाही भक्षण केलं आहे आणि वाराणसीला वडिलांचा वधही नाही केलेला आहे, तरीसुद्धा या दोन गोष्टींचं पाप त्याला लागून जातं, कारण की त्याने एकादशीला अन्न सेवन केलेलं आहे. जो न करी एकादशी एवं पातक जडे त्यासी, ऐसे बोले ऋषिकेशी एकादशी जवळिके. तर एकादशी देवीला श्रीकृष्णाने, विष्णूने हे सांगितलेलं आहे की तुझं व्रत, एकादशी व्रत जो करणार नाही त्याला हे असे सगळे पाप लागतील. तव विष्णू बोले आपण, ऐसे तुझं दिधले वरदान, महेश म्हणे सत्यवचन, आता चला कैलासी. विष्णूने हे वरदान म्हणून एकादशीला दिलं की तुझं व्रत जो करणार नाही, म्हणजे माझंच व्रत आहे, विष्णूचंच व्रत आहे, विठ्ठलाचंच व्रत आहे, हे याचं कृष्णाचंच व्रत आहे, तर त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, एकादशीला जो मानणार नाही, उपवास करणार नाही, त्याला हे सगळे अपराध त्याच्या हाताने घडल्याचं जे फळ मिळेल ते पाप सगळं त्याच्या माथी जोडलं जाईल. आणि एकादशीला हेच वरदान दिलेलं आहे विष्णूने की तुझी महानता एवढी आहे एकादशी देवी की तुला न मानणारा, तुझं व्रत न करणारा मनुष्य हा पापी होईल आणि त्याचं पाप तुझ्या व्रतानेच नष्ट होईल. त्यासाठी त्याला एकादशीच व्रत करावं लागेल. यानंतर असं बोलल्यानंतर महेश म्हणजे शंकर भगवान म्हणाले की आता आपण आपल्या लोकी पुन्हा निघूया.
तर कैलासाला निघायचा शंकराने प्रस्ताव ठेवला सगळ्या देवतांसमोर एकादशीसमोर. तव घंटायुक्त निनादेसी विमान आले आकाशी, त्यात बैसविली एकादशी, त्वरे गजरेसी निघाले. तर अशी योजना बनवल्यावर, इच्छा उत्पन्न झाल्यावर महादेवाच्या मनात आणि ती त्याने बोलून दाखवल्यावर आकाशामध्ये विमान आलं सगळ्या देवतांना घ्यायला, आणि त्या विमानात एकादशी देवीला बसवलं गेलं, जिने त्या राक्षसाचा वध केला आहे, मृदुमान्याचा वध केलेला आहे. आणि वाजत गाजत गजरेसी म्हणजे गजरामध्ये निघालं विमान. चामरे आनंदे ढाळती, लक्ष्मी सावित्री पार्वती, ऐसे कैलासा येती देवासहित ईश्वर. तर तिन्ही देव्या लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती ते चामरं ढाळत आहेत, म्हणजे तिला वारा घालतायत, पंखा हलवताय, तिची सेवा शुश्रूषा करत बाजूला उभ्या आहेत. एकादशी देवीला आनंद उत्पन्न होईल, सुख मिळेल प्रवासामध्ये, अशी सोय या तिन्ही देव्या करता आहेत. आणि असं ते सगळेजण देवासहित ईश्वर म्हणजे महादेव, आणि देवासहित म्हणजे विष्णू आणि इतर देवतांसोबत कैलासावर परत येतात. 60 सहस्त्र गणांसी आनंद झाला कैलासी, आणि देव महेशासी षोडशोपचारे पूजिले. तिथे जे 60,000 गण होते, तर त्या सगळ्या शिवगणांना आनंद झाला. सगळे देव परत आल्यावर, शंकर भगवान परत आल्यावर, आणि महेशाला म्हणजे शंकराची पूजा त्या गणांनी षोडशोपचारे पूजा केली, मनोभावे पूजा केली, आरती केली. तव कर जोडून ऋषिकेशी, विनविते झाले महेशासी, आज्ञा द्यावी आम्हासी वैकुंठासी जावया. मग हे सगळं झाल्यावर कैलासातून आम्हाला परत आमच्या वैकुंठात, आमच्या लोकात जाऊ द्या, अशी विनंती शंकराला केली विष्णूने. षोडशोपचारी पूजा करिता झाला कैलास राणा, म्हणे एकादशी संगे गरुड ध्वजा, मी येईन वैकुंठासी. तर शंकराने विष्णूला निरोप देण्याआधी विष्णूची षोडशोपचारे पूजा शंकराने केली, आणि म्हटला विष्णूला, शंकर भगवान म्हणाले विष्णूला की एकादशी देवीला घेऊन, हे गरुडध्वजा म्हणजे गरुडाच्या मालका, गरुडावर असलेल्या आरूढ होणाऱ्या विष्णुदेवा, मी तुझ्या वैकुंठात एकादशी देवीला सोबत घेऊन येईल, असं शंकर विष्णूला म्हणाला. शंकराने एकादशीसोबत वैकुंठात विष्णूला भेटायला जायचं वचन दिल्यानंतर आणि विष्णूची षोडशोपचार पूजा शंकराने केल्यानंतर पुढे काय झालं? देवोनी वस्त्रालंकार बोलवीत निघाले ईश्वर, सवे गंधर्व यक्ष किन्नर आले नगरा बाहेर पर्येसा. तर वस्त्र अलंकार देऊन सगळ्या देवांना मानपान करून सगळ्या 33 कोटी देवांचा निरोप दिला ईश्वराने म्हणजे महादेवाने. आणि सोबत गंधर्व, यक्ष, किन्नर हे देवतांव्यतिरिक्तचे काही शक्ती आहेत, तर त्यांना नगराबाहेर सोडायला आले, म्हणजे कैलासाच्या नगराबाहेर निरोप द्यायला आलेत. एकादशी वाहोनी गरुडावरी, मग निघाले श्रीहरी, टाकिली कैलासपुरी, जय जयकार प्रवर्तला. एकादशीला विष्णू भगवान घेऊन निघाले, आणि शंकराने वचन दिलेलंच होतं की एकादशीला भेटायला आणि तुम्हाला भेटायला, विष्णू भगवानाला भेटायला येईल बुवा मी वैकुंठात, असं शंकराने विष्णूला आधीच वचन दिलेलं होतं. तर एकादशीला गरुडावर बसून स्वतःसोबत श्रीहरी निघाले, कारण एकादशी ची शक्ती ही विष्णूचीच पूजा आहे. एकादशी व्रत म्हणजे एकादशीचा मान म्हणजे विष्णूचाच मान आहे. एकादशीच्या व्रताचं स्मरण आणि एकादशीचं व्रत करणं म्हणजे विष्णूचं म्हणजेच विठ्ठलाचं, पांडुरंगाचं अर्थात श्रीकृष्णाचंच व्रत करण्यासारखं आहे. विष्णू भगवंतांनीच
ते वचन एकादशीला आशीर्वाद रूपाने दिलेला होता. त्यानंतर कैलासपुरी मागे टाकून ते पुढे निघाले आणि सगळीकडे जय जयकार झाला. सांगाते आले म्हणजे सोबतीने आले ऋषी देव, सगळे ऋषी आणि सगळ्या देवता हे सुद्धा वैकुंठात आलेत विष्णूसोबत, एकादशी देवीसोबत. आणि चतुर्मुख ब्रह्मा, सोम, वासव, इतर योगेश्वर महानुभाव वैकुंठपुरीस दाटले. तर सोम म्हणजे चंद्र, चतुर्मुख ब्रह्मा म्हणजे 4 तोंडांचा ब्रह्मदेव, वासव इत्यादी योगेश्वर महानुभाव सगळे वैकुंठपुरीमध्ये आले. त्यांची गर्दी जमली. गरुडावरून उतरोनी एकादशी बैसविली सिंहासनी. तर गरुडावरून एकादशीला विष्णू भगवंतांनी उतरवलं आणि तिला वैकुंठामध्ये आणल्यावर सिंहासनावर मानाने बसवलं. पूजा मधुपार्कादी करून पूजा केली तिची. मधूप म्हणजे मध, अर्क वगैरे यांनी पूजा केली तिची. नवविधा भक्ती करिता ती. विष्णूने स्वतः इतर देवी देवतांसोबत एकादशी देवीची पूजा वैकुंठात केली. वेगवेगळ्या नवविधा 9 प्रकारच्या भक्तींनी युक्त. तव संतोषोनी ऋषिकेशी काय बोलिले गरुडासी, धेंडे पिटावे नगरासी. तर विष्णूची पूजा केली गेली आणि एकादशीचीही पूजा केली गेली इतर देवतांकडून. तेव्हा ऋषिकेश म्हणजेच विष्णूंनी काय गरुडाला सांगितलं की सगळीकडे दवंडी पिटावी सगळ्या नगरामध्ये. धेंडे म्हणजे दवंडी म्हणजे घोषणा करावी, सगळीकडे ही बातमी पोचवावी की एकादशी व्रत करावया, एकादशीचं व्रत सगळ्यांनी करायचं आहे, हे नियम सगळ्यांना सांगा. बाळकासी स्तनपान एकादशीस न देणे जाण, घोडियासी पाणी तृण एकादशीस न द्यावे. जे लहान बालक आहेत, जे स्तनपान करतात, आईचं दूध पितात, तर त्यांना आईचं दूध देऊ नये. त्यांना इतर अन्न द्यावं, जे अन्न नसेल, जे फळाहार वगैरे असं सगळ्यांना चालतं उपवास म्हटलं की. पण स्तनपान दूध देऊ नये, कारण दूध हा सुद्धा पूर्ण आहार आहे. तर आईचं दूध देऊ नये असं सांगितलं आहे विष्णूने. आणि एकादशी व्रत करणाऱ्याने घोड्यांना पाणी तृण देऊ नये. म्हणजे तृण हे सुद्धा धान्य झालं, तर घोड्याला पाणी तृण देऊ नये, म्हणजे हिरवा चारा देऊ नये त्या दिवशी. बाकी देता येईल बऱ्याच गोष्टी. ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्री अन्न वर्जावे सर्वत्री. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी असो, अनुभवी, विचारवंत असा ज्ञानी कोणीही असो. वैश्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यापारी असो अथवा शेतकरी असो, ते येतात वैश्यमध्ये. आणि शूद्र म्हणजे सर्व प्रकारचे सेवक वर्ग, कोणत्याही प्रकारची राजसेवा करणारा, धर्मसेवा करणारा, शुश्रूषा करणारा, सेवा शुश्रूषा करणारा, तर असे कोणीही त्या आश्रमातले लोक अथवा त्या वर्णातले लोक. आणि क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय म्हणजे कोणत्याही प्रकारचे योद्धे, राजे किंवा लढवय्ये, रक्षक हे. तर या सगळ्यांनीच अन्न वर्जावे, एकादशीच्या दिवशी वर्जावे म्हणजे त्यागावे, अन्न स्वीकारू नये. तर अशी सगळी दवंडी पिटवायला लागली, विष्णूने सांगितले. आणि मग विष्णू आणखीन पुढे म्हणतोय की निराहार सगळ्यांनी केला पाहिजे, अनुमात्र अन्न न घ्यावे. कोणीही अन्न म्हणजे धान्याने शिजवलेलं गोष्ट, धान्य शिजवलेलं कोणताही पदार्थ खायचा नाही आहे एकादशीच्या दिवशी. मग गरुडे जाओनी झडकरी, डांगोरा पिटला वैकुंठपुरी, एकादशी करावी निराहारी, जागरण करून या. मग वैकुंठपुरी नगरामध्ये, वैकुंठामध्ये सगळीकडे गरुडाने पटकन जाऊन, झडकरी म्हणजे पटकन लगेच जाऊन पिटला, डांगोरा म्हणजे सगळीकडे ही बातमी सांगितली, आदेश घोषणा विष्णूची सांगितली की कुठेही एकादशीला कोणी खाऊ नये धान्य, अन्न, निराहार उपवास करावा आणि जागरण करावा.
मग तिन्ही तिथी उत्तम विष्णूने केला असे नेम, ते नारदे ऐकिले सप्रेम, तो झडकरी मग आला. मग तिन्ही तिथी उत्तम अशा पाहून दशमी, एकादशी, द्वादशी आणि विष्णूने असा हा एकादशी व्रताचा नेम केला. म्हणजे दशमीच्या दिवशी संध्याकाळपासून उपवास सुरू होऊन मग एकादशीला पूर्ण निराहार म्हणजे काहीही अन्न न भक्षण करता, द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो आणि व्रत पूर्ण करायचं असतं. म्हणजे तेव्हा अन्न एक वेळ घ्यायचं असतं. दशमीच्या दिवशी एक वेळ आणि द्वादशीच्या दिवशी एक वेळ अन्न घ्यायचं आणि एकादशीच्या दिवशी निराहार म्हणजे पूर्ण उपवास करायचा उपाशी राहून. तर हे एकादशीचा व्रताचा हा नियम विष्णूने प्रस्थापित केला आणि नारदाने हे सगळं ऐकलं आणि प्रेमाने मग तो विष्णूजवळ आला. नारद म्हणे, भगवंता हे कोण व्रत आचरता? यावरी विष्णू झाला बोलता नारदाप्रती. तर नारदाने विचारलं की हे एकादशीचं व्रत आहे असं तुम्ही सांगितलं, पण हे काय व्रत आहे याबद्दल मला अजून सांगा. तर मग पुढे नारदासी म्हणे, ऋषिकेशी हिचे नाम एकादशी. नारदाला काय म्हणतोय विष्णू की ही आहे एकादशी देवी. इणे रक्षिले आम्हासी थोर आकांतास पावली. तर हिने आमच्या सगळ्या देवांचं रक्षण केलं आणि थोर आकांताला आम्हाला पाहून आली, आमच्या संकटात धावून आली. हिच्यामुळे आमचं रक्षण झाले. आम्ही मोठ्या संकटातून सगळेच देव, त्रिदेव आणि बाकीचे देवही वाचलेले आहोत. पुढे इने दिले प्राणदान, वाचविले आमुचे प्राणा, इंद्रप्रमुख सुरवरगणा, इणे रक्षिले नारदा. इंद्र आहे, बाकीचे सुरवर म्हणजे देव आहेत आणि आम्हाला सगळ्यांना इने प्राणदान दिले, आमचे प्राण वाचवले. मग इंद्रमुख्य सुरवर समस्त गण ऋषीवर करीती मंत्रघोष उच्चार, एकादशी जवळी पै. एकादशीजवळ ते तिचं स्तुती करण्यासाठी मंत्रांचा घोष करत आहेत. कोण? इंद्र आणि बाकीचे सगळे गण आणि ऋषीश्वर, सगळे ऋषी आणि ईश्वर तिच्यासाठी मंत्र उच्चार करीत आहेत. तेणे आनंद थोर जाहला, ब्रह्मा विष्णू संतोषला, तव नारद चरणी लागला, देवा विनंती एकावधारी. तर सगळ्यांना आनंद झाला आणि मग ब्रह्मा विष्णू यांना पण संतोष झाला, आनंद समाधान मिळालं आणि नारद नमस्कार करून विष्णूला म्हणाला, विनंती आहे बुवा माझी एक ऐका. नारद म्हणे, मुरारी हे व्रत आचरावी कवणे परी. म्हणजे कशा पद्धतीने हे व्रत आचरण करावं याचे सविस्तर नियम सांगा, असं नारद मुरारीला म्हणजेच विष्णूला म्हणाला. तव बोलिला श्रीहरी नारदा परियेसी. तो म्हणाला विष्णू नारदाला की ऐक. विष्णू नारदाला सांगतोय व्रत कसं आचरण करायचं. विष्णू म्हणतोय, दशमीस एकभुक्त राहावे. म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावं. कोणत्याही वेळी फक्त एकदा जेवण करावं. कोणतंही अन्न पोटभर ताजं सात्विक अन्न एक वेळ जेवावं, ज्यात कांदा लसूण नसेल आणि जे शिजवलेलं धान्य, अन्न, भाजी, पोळी, वरण, भात असं असेल, षड्रसयुक्त. तक्र भोजन अर्धे करावे. तक्र भोजन, तक्र म्हणजे ताक, म्हणजे ताक प्यावं. आणि पुढे त्यानंतर मग हरिकथेसी जावे. दशमीला रात्री कीर्तन ऐकावया. कीर्तन ऐकायला, गोष्ट ऐकायला, विष्णूची, कृष्णाची, कोणत्याही देवाची, म्हणजे ईश्वराच्या स्मरणात, नामस्मरणात, त्याच्या कथा ऐकण्यात, त्याचं गुण वर्णन करण्यात, त्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवावा. वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नये. लावोनी द्वादश टिळा, शंखचक्र तुळशी माळा, ऐसे सांगतसे सकळा नारायण स्वमुखाने. नारायण स्वतः म्हणजे विष्णू भगवान कृष्ण स्वतः हे सांगतो आहे की लावोनी द्वादश टिळा, गंध लावून, शंखचक्र तुळशी माळा धारण करून. हे सगळं कोण सांगतं आहे?
स्वतः श्रीकृष्ण सांगतो आहे, अर्थात विष्णू सांगत आहेत. येरे दिवशी करुनी स्नान. येरे दिवशी म्हणजे ज्या दिवशी उपवास आहे, म्हणजे एकादशीचा दिवस, दशमीनंतरचा दुसरा दिवस एकादशीचा दिवस, तेव्हा स्नान करून, रोज जशी मंगल स्नान आपण करतो तसं स्वच्छ कपडे घालून स्नान करून स्वच्छ मनाने एकादशीचं उपोषण निराहार राहोन व्रत उत्तम आचरावे. निराहार राहावं, उपोषण करावं, अन्न खाऊ नये. आणि करावे जागरण, हरिकीर्तन, पुराण श्रवण, करावे आवाहन, विसर्जन, हरिचरण लक्षावे. आणि काय करावं तर एकादशीच्या दिवशी रात्रीसुद्धा, जसं दशमीच्या रात्री जागलो तसंच हरीच्या कथा, हरीच्या पुराणातल्या कथा श्रवण करतात, त्याचं भजन कीर्तन गुणगान करत, त्यातून काय शिकण्यासारखं आहे त्यावर चर्चा करत, ते ऐकण्यात, ते सांगण्यात एकमेकांमध्ये, यामध्येच सगळं आपण हरीचं चरण, हरिचरण लक्षावे म्हणजे हरीचं चरण आठवायचे. 4 प्रहर एकादशीस. एकादशीचे 4 प्रहर उलटून गेल्यानंतर 24 तास म्हणजे 8 प्रहर असतात. 24 तासांना 8 भागांमध्ये विभागले गेलेला आहे. तर प्रत्येक भाग 3 तासांचा असतो. असे 3 तास गुणिले 8 प्रहर असे 24 तास होतात. तर त्यातल्या 4 प्रहरी, 4ही प्रहर काय करायला सांगितलं आहे? 4 प्रहर एकादशीस निद्रा येऊ नये प्राणी मात्र. 4 प्रहर होईपर्यंत कोणीही झोपू नये एकादशीला. म्हणजेच एकादशी ही आपल्याकडे तिथी सकाळी सुरू होते, सूर्योदयापासून सुरू होते, रात्री 12ला नाही सुरू होत. तर पहिला प्रहर सकाळी ब्राह्ममुहूर्तानंतर सुरू होतो आहे, 5:30-6च्या आसपास, असं धरून आपण आपल्या घड्याळानुसार जरी मानलं तरी थोडा वेळेत फरक असू शकेल, पण 3 तास सकाळचे, त्यानंतर सूर्य डोक्यावर येण्याआधीचे 3 तास, असे 2 प्रहर झाले. त्यानंतर सूर्य अस्त होईपर्यंतचे 3 + 3 6 तास, असे 4 भाग, 3 तासांचे 4 भाग म्हणजेच 4 प्रहर, म्हणजे संध्याकाळपर्यंत एकादशीला, म्हणजे पूर्ण एकादशीचा दिवसच. आपण निद्रा करू नये, वामकुक्षी घेऊ नये, दुपारची झोप डुलकी घेऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकादशीला लक्ष एकचित्त ईश्वराकडे, ईश्वराच्या कथांकडे, त्याच्या गुणांकडे आणि त्याच्या स्तुतीकडे, त्याच्यातून आपण काय शिकू शकतो त्या कथांमधून, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि चांगले विचार मनात पाहिजे आणि चांगलेच आचरण केले पाहिजे. पुढे 4 प्रहर एकादशीस निद्रा येऊ नये प्राणी मात्र, कोणालाही निद्रा येऊ नये. आणि करावे द्वादशीस एकभुक्त आदरे. एकभुक्त म्हणजे एक वेळ, दुसऱ्या दिवशी एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी असेल तेव्हा एकच वेळ जेवण करावं. करोनी एकादशीस निराहार, जागरण करी 4 प्रहर, मी विष्णू त्यांचा किंकर, त्याचे चरण रज झाडीन. असं जो करेल तर त्याचा मी विष्णू असूनसुद्धा त्याचा, अशा व्रत करणाऱ्याचा दास होईल. त्याचे चरण स्वच्छ करेल माझ्या अशा भक्ताचे, असं विष्णू अर्थात कृष्ण स्वतः सांगतो आहे एकादशीचं महात्म्य. उर्वरित आपण पुढील भागात पाहूया. अजून काय गोष्टी आहेत, काय हे व्रत करण्याचा आणखीन काही विधी उर्वरित, आणि आणखीनही पुढचा भाग. हा होता एकादशी महात्म्याचा 4था भाग. भेटूया 5व्या भागात. तोपर्यंत हरिओम.